श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. या डिसेंबर महिन्यामध्ये आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट बघत असतो ती दत्त जयंतीची. आणि यावर्षी 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे. आपण सर्व स्वामी सेवेकरी हे दत्त जयंती कधी येईल याची वाटही बघत असतो. कधी दत्त जयंती येते आणि आपण कधी गुरुचरित्र पारायण करतो आणि सप्ताहामध्ये आपण आपला सहभाग हा नोंदवतो. ह्या सर्व गोष्टींची आपण अगदी आतुरतेने वाटही या डिसेंबर महिन्यामध्ये बघत असतो. ज्याप्रमाणे आपण सर्वजण अगदी आनंदाने दिवाळी हा सण साजरा करतो, त्याचप्रमाणे आपण या डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या दत्त जयंतीचा हा सप्ताह साजरा करत असतो आणि त्याची तितकेच आतुरतेने वाटही बघत असतो. दत्त जयंतीचा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा 20 तारखेपासून सुरू होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कोणती 21 दिवसांची प्रभावी अशी आणि स्वामींची आवडती अशी सेवा आपल्याला करायची आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज ही जी मी तुम्हाला 21 दिवसांची स्वामींची आवडती दत्त जयंतीपर्यंत करायची विशेष अशी सेवा सांगणार आहे, या सेवेमुळे तुमच्या आयुष्याचे सोने हे होणार आहे. एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजेच की जो कोणी स्वामींची सेवा अगदी मनापासून करतो त्याच्या आयुष्याचे सोने हे झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला स्वामींची सेवा ही अगदी प्रत्येक वेळी अगदी मनापासून करायची आहे. जी व्यक्ती अगदी मनापासून स्वामींची सेवा करते ती व्यक्ती खरोखर पुण्यवान आणि भाग्यवान अशी असते. आणि आपण जी काही स्वामींची सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला स्वामी स्वतः दुप्पटपटीने देत असतात. आपल्याला सेवेचे फळ हे स्वामी समर्थ महाराज व्याजासकट देत असतात. जी व्यक्ती अगदी भक्तिभावाने स्वामींची सेवा करते आणि तितक्याच अनन्य भावाने स्वामींना शरण जाते, तितकीच ती व्यक्ती स्वामींना प्रियही होत असते. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने सेवा करणाऱ्या स्वामी सेवेकऱ्यांच्या पाठीशी स्वतः स्वामी समर्थ महाराज हे सदैव राहत असतात. याची प्रचिती ही आपल्याला सर्वांना नेहमी कुठे ना कुठे येतच असते. स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्याला एक नवे वळण हे लागत असते. आपल्या सर्वांमध्ये नवीन ऊर्जाही निर्माण होत असते. आपल्या जगण्याला नवीन दिशाही मिळत असते. आपल्या जीवनाला एक शिस्त आणि आत्मविश्वास हा प्राप्त होत असतो. सर्व स्वामी सेवेकऱ्यांना कुठलीही अडचण आली की त्या अडचणीला तोंड देण्यासाठी स्वामी समर्थ महाराज हे आपल्यासोबत आपल्या पाठीशी सदैव उभे असतात. आणि त्या अडचणीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला सदैव मदत करत असतात. प्रत्येक अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग हा आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे दाखवत असतात. आपण जर स्वामींची अगदी निस्वार्थ भावाने सेवा केली तर आपल्याला स्वामींकडे मागण्यासाठी असं काहीच स्वामी आपल्यासाठी ठेवत नाही. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी ह्या येत आहेत त्या स्वामी समर्थ महाराज स्वतः हे दूर करत असतात. आणि आपल्याला स्वामींकडे मागण्यासारखं असं काही उरतच नाही. आणि म्हणूनच आपल्याला स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून निस्वार्थ भावाने स्वामींची सेवा ही करायची आहे. मग आयुष्यामध्ये आपल्याला कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आले तरी आपला जो स्वामींवरचा विश्वास आहे तो कधीही कमी होता कामा नये. आपण जर स्वामींसाठी सेवा केली, स्वामींची सेवा केली तर स्वामी सुद्धा आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्या पाठीशी हे सदैव उभे असतात. आणि म्हणूनच या दत्त जयंतीच्या सप्ताहानिमित्ताने आपल्याला या 21 दिवसांची सेवा दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ महाराजांचीही करायची आहे. या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला स्वामींची सेवा करून आपल्या पुण्याचा जो काही बँक बॅलन्स आहे तो वाढवायचा आहे. पैशांचा बँक बॅलन्स तर एक वेळेस कमी होऊ शकतो, पण आपण जे काही पुण्य स्वामींची सेवा करून कमवत असतो ते आपल्याला कधी ना कधी प्रत्येक वेळेस कामात हे येतच असते. कुठेतरी आपल्यावर अचानक मोठं संकट हे येणार असतं, पण आपण जी स्वामींची सेवा करत असतो त्यामुळे ते अगदी थोड्यावर निभावत असतं. आणि त्यानंतर त्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपल्याला या संकटातून बाहेर काढणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपले स्वामी समर्थ महाराजच हे आहेत. तेव्हा आपल्याला या सेवेची प्रचिती ही येत असते. आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना स्वामींची या दत्त जयंतीनिमित्त जास्तीत जास्त सेवा ही करायची आहे. तर ही 21 दिवसांची सेवा काय आहे याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे. या सेवेमुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या स्वामी समर्थ महाराज नक्कीच पूर्ण हे करत असतात. तर आपल्याला सर्वांना दत्त जयंतीपर्यंत 21 स्वामीचरित्र सारामृताची पारायणही करायची आहे. ही पारायणं आपल्याला संकल्पयुक्त अशी करायची आहेत. स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ हा तुम्हाला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये नक्कीच मिळेल.
तिथे जाऊन तुम्ही तो ग्रंथ आधीच आपल्या घरी आणून ठेवायचा आहे आणि येत्या 6 तारखेपासून स्वामी चरित्र सारामृताची आपल्याला दत्त जयंतीपर्यंत 21 पारायणही करायची आहेत। पहिल्या दिवशी या पारायणाला बसताना आपल्याला संकल्प हा करायचा आहे। संकल्प हा फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे। संकल्प करताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की मी आजपासून स्वामी चरित्र सारामृताची 21 पारायणही करणार आहे आणि स्वामी समर्थ महाराज तुम्ही ही पारायण माझ्याकडनं पूर्ण करून घ्यावीत, असा आपल्याला संकल्प हा करायचा आहे। आणि जर तुम्ही काही इच्छा मनामध्ये ठेवून ही पारायण करणार असाल तर तुम्ही संकल्प करताना ती इच्छा सुद्धा तुमच्या मनामध्ये बोलायची आहे। हे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करताना वेगळे नियम आणि अटी अशा काही नाहीये। ज्याप्रमाणे गुरुचरित्र पारायणाचे नियम आहेत तितके नियम हे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करताना पाळायची गरज नाही। स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असताना खाण्यापिण्याचे कुठलेही नियम पाळायची गरज नाही। त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचे पालन करण्याची सुद्धा काहीही गरज नाही। गुरुचरित्राचे पारायण करत असताना ज्याप्रमाणे सांगितले जाते की खाली जमिनीवर झोपायचे आहे, त्याप्रमाणे स्वामी चरित्र पारायण करत असताना खाली झोपण्याची काहीही गरज नाहीये। स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असताना पूजेची वेगळी मांडणी करण्याची सुद्धा काही गरज नाही। पण जर तुमची इच्छाच असेल तर तुम्ही स्वामी समर्थांचा एक फोटो एका पाटावर मांडायचा आहे आणि कलश स्थापना जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकतात। आणि जर जागेअभावी तुम्हाला ही पूजेची मांडणी करणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये नुसता एक स्वामींचा फोटो असला तरी सुद्धा चालेल। या पारायणाकरता पूजेची मांडणी केलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही। स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि हे 21 अध्याय आपल्याला पूर्ण एका बैठकीमध्ये वाचायचे आहेत। तेव्हा कुठे आपलं एक पारायण हे पूर्ण होणार आहे। याप्रमाणे आपल्याला हे पूर्ण 21 अध्याय अगदी रोज 21 दिवसांपर्यंत वाचायचे आहेत। 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचून झाल्यानंतर आपलं एक पारायण हे पूर्ण होत असतं। पण फक्त वाचनाची वेळ आणि वाचनाचे ठिकाण हे एकच राहील तर अतिशय उत्तम होईल। स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असताना आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आणि जर घरातील इतर सदस्य हे मांसाहार करत असतील तर आणि अशा काळामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे करत असाल तर तुम्हाला मांसाहार हा करायचा नाहीये। घरातील इतर मंडळी इतर सदस्य जर मांसाहार करत असतील तर त्यांना करू द्यायचा आहे, पण पारायण करत्या व्यक्तीने मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। मध्ये जर एखाद्या दिवस गावाला जावे लागले तर ते तुम्ही जाऊ शकतात आणि त्या दिवसाचे जे वाचन आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी पूर्ण करायचे आहे। महिलांना जर पारायण करत असताना मध्येच पिरियड्स आले तर पिरियड्सचे दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या पिरियड्सचे दिवस सोडून नंतर पुढे हे पारायण कंटिन्यू करायचे आहे। या पारायणाचे वाचन हे पुढे सुरू करायचे आहे। मध्येच जर कोणाला सुतक आलं तर ते सुतक पूर्ण झाल्यानंतर हे पारायण पुढे सुरू करायचे आहे। या ग्रंथाचे पारायण करत असताना आपल्याला 12 ते 12:30 दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये या ग्रंथाचे वाचन हे बंद ठेवायचे आहे। कारण का तर 12 ते 12:30 दुपारचा जो वेळ आहे हा वेळ दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो, त्यामुळे या काळामध्ये आपल्याला वाचन हे बंद ठेवायचे आहे। या ग्रंथाचे पारायण हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये जो स्वामींचा फोटो आहे त्या फोटोसमोर देवघरासमोर बसून करायचे आहे। मध्ये जर एखाद्या दिवशी तुम्हाला गावाला जावे लागले तर तुम्ही ते जाऊ शकता, पण त्या दिवसाचे जे पारायण आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी पूर्ण करायचं आहे। म्हणजेच दुसऱ्या दिवसाचे जे पारायण आहे ते तर पूर्ण करायचेच आहे, पण त्यासोबतच आपल्याला या आधीच्या राहिलेल्या दिवसाचे सुद्धा पारायण हे पूर्ण करायचे आहे। याप्रमाणे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायणही करायचे आहेत। मुलांचे विवाह हे जमत नाहीये, त्याचप्रमाणे मुलं बाळ होत नाहीये किंवा मुलांसंबंधित काही प्रश्न आहेत, मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे किंवा काही आर्थिक संकट आहेत, अशा अनेक संकटांवर रामबाण औषध आहे, ते म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं होय। तुम्ही या ग्रंथाचे 21 पारायण करून बघा आणि नक्कीच तुम्हाला या पारायण केल्याची चांगली प्रचिती ही येईल। आणि म्हणूनच मी तुम्हाला अतिशय कळकळीची अशी विनंती करेल की या दत्त जयंतीपर्यंत आपण सर्वांनी स्वामी चरित्र सारामृताची 21 पारायणही करायची आहेत। तर याप्रमाणे मी तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची 21 पारायणही कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही मी या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि याचप्रमाणे मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करत असताना ते कसे करायचे आहे, त्याचे नियम आणि अटी काय आहेत याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर लवकरच टाकणार आहे। आणि त्यामुळे तुम्ही चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त आपण जे काही गुरुचरित्र पारायण हे करणार असू त्याबद्दल संपूर्ण माहितीही मिळेल। त्याचप्रमाणे दत्त जयंतीचा सप्ताहाबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।